नमस्ते, गुड मॉर्निंग. कधी कधी घरामध्ये अचानक कोणी पाहुणे येतात तर आपल्याला काही सुचत नाही काय करावं. तर माझ्याकडं घेवडा होता आणि 2 बटाटे असे घेतले. मस्तपैकी त्याचा भात टाकून दिला. घेवड्याच्या बिया आहे ना राजम्यासारख्या असतात, पण राजमा आपल्याला रात्री भिजवावा लागतो. पण घेवडा कसा हा कवळा असतो, पण थोडंसं वाफवलं ना तरी तो लगेच होतो. मी सर्व काय करते कुकरमध्येच लावणार. 1 शिट्टीमध्ये सगळं रेडी. कांदा, लसूण, हिरवी मिरची, अगोदर जिऱ्याची फोडणी दिली. मस्तपैकी त्याला परतून घेतलं. तर हे सगळं चांगलं भाजलं की आपला टमाटा पण द्यायचा टाकून त्याच्यामध्ये. टमाट्याचं पाणी सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि मग आपल्या उभे चिरलेल्या मिरच्या त्या द्यायच्या टाकून. तुम्ही काय करता हो, तुमच्या घरी कोणी आलं की घाई गडबडीत आपण जे करतो ना ते खूप चवदार होतं असं सगळे पाहुणे म्हणतात. बरोबर आहे का नाही? हळद, मिरची पावडर, धने पावडर आणि जो आपल्या घरामध्ये व्हेजचा जो मसाला असेल ना तो द्यायचा टाकून. आता आपला हा घेवड्याच्या बिया आणि 2 बटाटे बारीक चिरलेले आहेत ते द्यायचे टाकून आणि चांगलं परतून काढायचं. चांगलं परतलं ना की आपलं पाणी टाकून द्यायचं आणि मस्तपैकी त्याला उकळी आणायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मग तूप टाका. आणि मी ह्याला चांगलं आहे ना 5-7 मिनिट चांगलं शिजवून दिलेलं आहे. आणि भिजू घातलेलं तांदूळ ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून टाकायचे. पण भाताचं कोणता पण पदार्थ करताना काय करायचं, 5 मिनिट तांदूळ भिजू घालायचं आणि झालं. कुकरचं झाकण लावायची आणि एका शिट्टीची वाट बघायची. झाला आपला झटपट पटापट वालीच्या बियांचा भात रेडी. आता सर्वांनी खा आणि स्वस्त राहा, मस्त राहा. हॅप्पी कुकिंग.